लोकशाहीनं दिलेला हा सगळ्यात मोठा अधिकार आहे जो आपल्याला आपल्याच विकासासाठी वापरायचा आहे। बंधू आणि भगिनींनो, 2014 पासून गेल्या 10 वर्षात आपण बघितलं तर या देशानं एक वेगळं विकासाचं पर्व बघितलं, एक वेगळी विकासाची क्रांती या देशात झाली। 2014 पूर्वी या देशामध्ये भ्रष्टाचार, आतंकवाद, परिवारवाद बोकाळला होता। या देशामध्ये देशाच्या विकासापेक्षा भ्रष्टाचाराचं जास्त पीक आलं होतं आणि या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या मतदानाचा 2014 साली चांगला वापर केला आणि पहिल्यांदा 2014 साली एक पारदर्शक, प्रामाणिक आणि देशभक्त सरकार आपण निवडून दिलं। बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपल्याला तेच काम करायचंय। गेल्या 10 वर्षाचा आढावा घेतला तर मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, या देशामध्ये जिथं स्त्रीला देवी म्हणून पूजा केली जाते त्या देशामध्ये स्त्रीला न्याय देण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी। चुलीपुढं धुरामध्ये जेवण करणारी आमची माता भगिनी, तिचं अश्रू पुसण्याचं काम, तिचं दुःख दूर करण्याचं काम पहिल्यांदा 2014 साली उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून सुरू झालं। तेच काम बंधू आणि भगिनींनो, देशाच्या सर्वोच्च सभागृहात दिल्लीत महिलांना 33% आरक्षण खासदारकीला आणि आमदारकीला देण्यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्री सशक्तीकरणाचा कळस झाला। ज्या देशानं गेली 50 वर्ष महिला विधेयक पेंडिंग ठेवलं, ज्या महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत आरक्षण दिलं गेलं नाही, त्या 50 वर्ष काम करणाऱ्या सरकारांनी नेहमी महिलांना दुजाभाव दिला। पण पहिल्यांदा या स्त्री शक्तीचं वंदन करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी। आणि म्हणून मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, भगिनींनो, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून सुरू झालेला हा जो प्रवास होता, स्त्री सशक्तीकरणाचा हा जो प्रवास होता, गेली 10 वर्षात तो दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचलाय। आणि मग परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणणं हे महिलांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं। उज्ज्वला गॅस आपण म्हणत असतानाच फार मोठी गोष्ट या देशामध्ये झाली भगिनींनो, जी गोष्ट जगात कुठेही झाली नाही, आणि ती होती सगळ्या देशातल्या महिलांची, सगळ्या देशातल्या गरिबांची बँकेमध्ये जनधन खाती काढणं। आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की जनधन खाती काढणं, बँकेमध्ये अकाउंट काढणं ही चळवळ फक्त देशातली नव्हती तर जगानं मान्य केलेली ही सगळ्यात मोठी चळवळ होती, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं गरिबांना आणि महिलांना न्याय देण्याचं काम सुरू झालं। ही पहिली पायरी होती बंधू आणि भगिनींनो, की ज्या जनधन खात्यामार्फत पारदर्शकतेचा आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा या देशाचा प्रवास सुरू झाला आणि तो भारतीय जनता पार्टीने सुरू केला। जनधन खाती काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही एक मोठी क्रांती या देशामध्ये झाली। मी तर म्हणेन देशामध्ये नाही जगामध्ये ही क्रांती झाली आणि लाभार्थ्याचे पैसे सरकारमधून निघालेले त्याचा लाभ, त्याचं अनुदान डायरेक्ट बँकेतल्या लाभार्थ्याच्या खात्यावर यायला लागलं। आणि हीच पायरी होती जिथे आपण भ्रष्टाचाराची ही लढाई सुरू केली आणि हीच भ्रष्टाचाराची लढाई आपल्याला अजून पूर्णत्वाला न्यायची आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की ही लढाई खऱ्या अर्थानं 24च्या या निवडणुकीत आपण लढणार आहोत आपल्या मतदानाच्या माध्यमातून।
आपल्याला लढायचंय भ्रष्टाचाराविरोधात, आपल्याला लढायचंय आतंकवादाविरोधात. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपलं मत ही फार मोठी किमया करणार आहे. आणि म्हणून मतदान करताना आपल्याला ते व्यवस्थित करायचं आहे. स्त्री सशक्तीकरणाच्या किती गोष्टी सांगाव्या. ज्या देशामध्ये 50 वर्ष शौचालय नव्हती त्या देशामध्ये पहिल्यांदा करोडो शौचालय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि खऱ्या अर्थानं देशाला स्वच्छतेचं महत्त्व, खऱ्या अर्थानं क्लीन नेशन ही जी चळवळ होती ती राबवायचं महत्त्व या देशामध्ये सुरू झालं. आणि याच माध्यमातून छोट्या छोट्या गृहोद्योगांना, महिलांना व्यवसाय करता यावे म्हणून खरी मोठी चळवळ सुरू झाली असेल तर ती मुद्रा लोनची. आणि सांगायला अभिमान वाटतो की मुद्रा लोन सुद्धा महिलांना 70% दिलं जातंय. जास्त लाभार्थी मुद्रा लोनच्या महिला आहेत. म्हणजे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पहिल्यांदा विचार कुणाचा करत असतील तर या देशातल्या महिला भगिनींचा करतात. आणि म्हणून आता आपली वेळ आहे, आपणही आपलं मतदान करताना कमळाचं चित्र लक्षात ठेवायचंय. भगिनींनो, आपल्याला माहित आहे की कमळाला आपल्या संस्कृतीमध्ये पूज्य मानलं जातं. आपण लक्ष्मीला कमळ वाहतो. तसंच या देशाची जी विकास लक्ष्मी आहे, या देशाची जी प्रगतीची लक्ष्मी आहे, तिला आपण येत्या 7 तारखेला कमळापुढचं बटन दाबून एक लक्ष्मी आपली जी आहे देशाची तिला आपण कमळाचं फुलं अर्पण करायचंय. हेही या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. भगिनींनो, ज्यावेळी आपण देशाच्या प्रगतीचा सगळा आढावा घेतो त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते, ते म्हणजे या देशाचं संरक्षण. आणि गेल्या 10 वर्षात आपण बघितलं जगामध्ये हा देश एक बलाढ्य देश म्हणून पुढे आला. पूर्वी आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आतंकवादी हल्ले व्हायचे आणि याचं इतकं प्रमाण होतं की सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात होता. पण आपल्याला सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं या देशाला संरक्षणाची कवच कुंडल मिळाली. आपला देश किती संरक्षित आहे याचं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आपण सर्जिकल स्टाईलचं बघतो. आपल्याला माहित आहे बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशाकडे संरक्षण यंत्रणा असते. आपले सैनिक शूर आहेत, धाडसी आहेत, आपल्याकडे सगळं आहे. पण तरी सुद्धा या सगळ्याचा उपयोग करून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जी धाडसी पॉलिटिकल विल लागते, जे निर्णय घ्यायला लागतात, ते निर्णय घेणारी व्यक्ती, ते निर्णय घेणारं सरकार स्वतः धाडसी आणि सशक्त लागतं. आणि म्हणून गेल्या 10 वर्षात या देशाकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाची हिंमत झाली नाही, कारण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सशक्त आणि धाडसी निर्णय घेणारं सरकार होतं. देशाच्या शेतकऱ्याचा विकास, देशाच्या शेतकऱ्याचा विचार पहिल्यांदा कधी झाला असेल तर तो या 10 वर्षात झाला. कृषी प्रधान देश म्हणत असताना 70% शेतकरी या देशात असताना या देशातल्या शेतकऱ्याला कधीही सन्मान मिळाला नव्हता. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टिकोनातून पहिल्यांदा PM किसान सारखी योजना सुरू झाली आणि या देशातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं हातभार लावायचं, या देशातल्या शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम या माध्यमातून सुरू झालं. आणि त्यानंतर आलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारने याच्यामध्ये आणखीन मदतीचा हात दिला आणि आपल्याला माहित आहे की नमो किसान योजना सुरू झाली. या देशातला 12 बलुतेदार असेल त्याला न्याय मिळावा, त्याला त्याचा व्यवसाय करण्यासाठी मदत व्हावी म्हणून विश्वकर्मा सारखी योजना तयार झाली. खऱ्या अर्थानं या देशाचं जिओग्राफिकल कंडिशन, या देशाचा भूगोल, या देशाचा इतिहास याचा अभ्यास करून या देशावर खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याचं सरकार पहिल्यांदा या 10 वर्षात आलं. आणि म्हणून आपण बघतो की 500 वर्ष जी आपली आस्था होती, जो आपला देव होता, तो 500 वर्ष तंबूत होता. त्या पहिल्यांदा आपल्या देवाला आपण राम मंदिरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण या आपली जी आस्था आहे ती जपण्याचा प्रयत्न केला. या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास, या देशाचा भूगोल आणि या देशाचा विकास करण्याचं सामर्थ्य
खऱ्या अर्थानं कोणाकडे असेल तर ते भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे आपले नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदी. आणि म्हणून परवा मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, बंधू आणि भगिनींनो, कोल्हापूरच्या सभेत आदरणीय नरेंद्र मोदी म्हणाले, ऐत पेशावर तेहत तंजावर. बंधू आणि भगिनींनो, याचा अर्थ असा होता की पेशावर पासून तंजावर पर्यंत ही हिंदवी स्वराज्याची भूमी आहे आणि हेच स्वप्न कधी काळी या भूमीमध्ये जन्मलेल्या, या महाराष्ट्राच्या पावनभूमीत जन्मलेल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं. आणि तेच स्वप्न या 7 मेला पूर्ण करण्यासाठी बंधू आणि भगिनींनो, आपला मतदानाचा खारीचा वाटा आपल्याला द्यायचा आहे. आणि मला माहित आहे, मला खात्री आहे की ज्यावेळी आपण देशभक्ती म्हणतो त्यावेळी आपल्या नसानसांमध्ये, धमण्यांमध्ये रक्त खवळतं आणि छत्रपतींच्या भूमीत जन्माला आलेला प्रत्येक मावळा देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन जगतो. आणि मग मला आपल्याला विनंती करायची आहे, खऱ्या अर्थानं या देशाचा सांस्कृतिक विरासत, या देशाची सांस्कृतिक वारसा जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तो जपायचा असेल आणि तो जर वाढवायचा असेल तर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपलं एक एक मत या देशाच्या हितासाठी वापरलं पाहिजे, या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरलं पाहिजे, भगिनींच्या विकासासाठी, भगिनींच्या सशक्तीकरणासाठी वापरलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांना विनंती करते की कमळ आपलं चिन्ह आहे. 7 तारखेला कमळापूरचं बटन दाबा आणि आदरणीय आपले क्रियाशील खासदार संजय काका पाटील यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या. एवढंच या निमित्तानं बोलते आणि इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. स्टेजच्या पूर्वेच्या बाजूला ज्या 2 गाड्या आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, त्या गाड्या बाजूला लवकरात लवकर करा, तिथं खुर्च्या मांडायच्या आहेत. धन्यवाद आहे. महाविजय संकल्प सभेच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील आपणा सर्वांचे लाडके, लोकप्रिय आणि कार्यसम्राट संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन अनेक मान्यवर नेते या ठिकाणी करतायत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व आदरणीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री मंचावरती आहे. पृथ्वीराज बाबा देशमुख हे माजी आमदार उपस्थित आहेत. माननीय राजेंद्रनाथ देशमुख यांचे मंचावरती आगमन झाले. माजी आमदार माननीय रमेश अण्णा सेंडगे हे खास या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माननीय आमचे वैभवदादा पाटील हे राष्ट्रवादी जिल्हा शहर अध्यक्ष आणि आलेले मान्यवर सर्व नेत्यांचं स्वागत करून मी रमेश अण्णा माजी आमदार आपल्या सर्वांचे लाडके, लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करीत आहोत. सर्वांचं स्वागत आहे. सर्वांनी बसून घ्या. भाषणं चालू असताना मध्ये व्यत्यय येऊ नये, आपल्याला विनंती करायची वेळ येऊ नये विनंती आहे. स्वागत. तुम्हा सर्वांचे लाडके सांगली लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब, आदरणीय खासदार संजय काका, आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय राजेंद्र अण्णा, आदरणीय शिवाजी बाबर साहेब, आदरणीय पाटील साहेब, आदरणीय मकरंदजी देशपांडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, तुम्हा सर्वांना आजची सभा आदरणीय या देशाचे लाडके गृहमंत्री नामदार अमितजी शहासाहेबांचे प्रमुख मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून आजची सभा ही काकांच्या प्रचारासाठी सभा होत असतानाच एक मोठी आनंदाची पर्वणी ही तुम्हासाठी होणार आहे. या आपल्या या परिसराचा, आपल्या या सांगली जिल्ह्याचा विकासाचा विचार करत असताना
जो दुष्काळी भाग प्रामुख्याने तुमचा आमचा खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मिरज पूर्व भाग असेल, या सर्व या दुष्काळी भागाला जो पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्या नशिबामध्ये दुष्काळी भाग म्हणून आपल्या नशिबाला आला होता, पण जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं NDAचं सरकार या केंद्र सरकारमध्ये आलं, देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या सूचनेनुसार आदरणीय अमित शाह साहेब असतील, आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी प्रामुख्याने या दुष्काळी भागातील जनतेची आर्तहाक आदरणीय संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या या भागातील सर्व दुष्काळी भागातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपली आर्तहाक ऐकली आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हता एवढा निधी हा तुमच्या आमच्यासाठी या दुष्काळी भागाच्या सर्व इरिगेशनच्या प्रकल्पांसाठी दिला आणि आज हा भाग तुमचा आमचा सुजलाम सुफलाम व्हायला लागलेला दिसतोय। त्याचं सर्व श्रेय आदरणीय संजय काका पाटील, आदरणीय व्यासपीठावर बसलेले आपले मंत्री रामदासजी आठवले साहेब, जे महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या जिल्ह्यासाठी ज्या ज्या वेळेला काही प्रश्न घेऊन आपले लोकप्रतिनिधी तिथे जातात त्यावेळेला आदरणीय मोदी साहेब असतील, गडकरी साहेब असतील किंवा सर्व लोकांच्याकडे केंद्रातल्या पाठपुरावा करून आपल्याला निधी मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी हा एक सुवर्ण अक्षराने लिहिलेला असा हा दिवस आहे की आज पुन्हा एकदा ज्यांनी आपल्याला मदत केली, ज्यांनी भरभरून हजारो कोटीचा निधी तुमच्या आमच्या भागाच्या विकासासाठी, मग ते हायवेचे रस्त्याचे जाळे असतील, वेगवेगळे आपले पाण्याचे प्रकल्प असतील, हे पूर्णत्वास नेऊन आपला विकास तुमचा आमचा सगळा व्हायला लागलेला आहे। आज आपण बघतोय की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मागच्या 2 टर्ममध्ये आपण संजय काकांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं त्यावेळेला आपल्याकडे पाणी येत नव्हतं, पण आता आपल्याकडे पाणी आलेलं आहे आणि आता या पाण्यातून निर्माण झालेल्या चिखलामध्ये ज्यावेळेला चिखल नव्हता त्यावेळेला मागच्या 2 टर्ममध्ये कमल फुलवून कमळावर आपण फुल्ली मारून कमळावर बटन दाबून संजय काकांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन आदरणीय मोदी साहेबांचे आणि सर्व नेत्यांचे आपण हात बळकट केले। पण आता तर आपल्याकडे पाणी आलेलं आहे आणि पाण्याच्या माध्यमातून चिखल तयार झालेला आहे आणि तुम्हाला मला माहिती आहे की कमळ हे चिखलात फुलत असतं, त्यामुळे आता मागच्यापेक्षा अनेक पटीने मोठ्या प्रमाणामध्ये कमळ हे आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात फुललेलं दिसेल। म्हणजेच मागच्यापेक्षाही मताधिक्य हे आमच्या संजय काकांना या भागातून जास्त झालेलं दिसेल। आज व्यासपीठावर सर्व सन्माननीय नेते मंडळी या भागातील दिसत आहेत। आज अनिल भाऊ यांची तुम्हा सर्वांना आठवण येते, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प आणि झुंज या महाराष्ट्रामध्ये या भागाच्या विकासासाठी दिली। आदरणीय सदाशिवभाऊ पाटील साहेब असतील, आम्ही सर्व विधिमंडळामध्ये काम करत असताना आमदार म्हणून ज्यावेळेला दुष्काळी भागाचे प्रश्न यायचे त्यावेळेला आम्ही सगळी एकत्र होऊन लढा द्यायचो आणि त्याची परिणती आज झालेली आहे। आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एवढी आपल्याला नक्की विनंती करतो की तुमचा आमचा विकास करायचा असेल, सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा असेल, सर्व समाजांचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आहे। आणि म्हणून तुमच्या आमच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी म्हणजेच काय तर सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे जर साध्य करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी NDA आणि आदरणीय संजय काकांच्या पाठीशी उभं राहून कमळावर जास्तीत जास्त मतदान करून आपल्याला या देशामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आहे की कुणी काही म्हणो, पण आपण या कमळाच्या मताधिक्याच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या मागे जे देशामध्येच नव्हे तर आज जगामध्ये सुद्धा नावलौकिक करून आपल्या देशाचं नावलौकिक करत आहेत, यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपण या 7 तारखेला कमळाचं जे बटन आहे ते बटन दाबवायचं आहे आणि आदरणीय संजय काका पाटलांना, जे संजय काका पाटील अहोरात्र तुमच्या आमच्यासाठी काम करत असतात। मी माझंच एक उदाहरण सांगतो। एक काम घेऊन गेलो होतो काकांच्याकडे, केंद्र सरकारच्या दुसऱ्या मंत्र्यांच्याकडे होतं। पहिल्यांदा गेलो त्यावेळेला काम आदरणीय काका स्वतः आले आणि त्या मंत्र्यांना सांगितलं, त्या मंत्र्यांनी खाली फोन करून सांगितलं, पण 8 दिवसामध्ये ते काम झालं नाही। पुन्हा काका मला घेऊन गेले, आपल्याच्या भागातलं एक विकासाचं काम होतं आणि काका ज्यावेळेला त्या मंत्र्यांच्या दारात गेले त्या मंत्र्यांनी काकांना विचारलं, अरे काकाजी अभी तक वो काम नहीं हुआ है। त्यांनी स्वतःहून काकांना बोलवलं, बाजूला बसवलं आणि खाली त्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि तो त्वरित काम करायला लावलं। असा हा तुमच्या आमच्या भागासाठी, तुमच्या आमच्यासाठी
तुमच्या आमच्यातला एक कार्यकर्ता आदरणीय संजय काकाच्या माध्यमातून जे काम करू शकतात ते इतर कोणी खासदार म्हणून गेले तर करू शकणार नाही आहेत. आणि म्हणून इतर कुणाचाही विचार न करता तुम्हाला आम्हाला सर्व समाजांचा विचार करण्यासाठी आदरणीय संजय काकांना 7 तारखेला बहुमताने निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद. मान्य रमेश भाऊ शेंडगे माजी आमदार यांनी आपल्याला या ठिकाणी आवाहन केलं. ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार भाऊंचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत करीत आहोत. अनेक मान्यवर या ठिकाणी मंचावरती आहेत. आणि फिर एक बार मोदी सरकार, देशाचे गृहमंत्री, आपल्या सर्व राजकीय क्षेत्रातील एक चाणक्य राष्ट्रीय नेते, खास गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि आगमनाच्या प्रतीक्षेत आहात. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्मान्य किरण भाऊ तारळेकर यांनी 1-2 मिनिटं या ठिकाणी यावं. किरण भाऊ या. विविध मान्यवरांची आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या नेते मंडळींची मनोगत चालू आहे. प्रचंड उत्साहाला उधाण आलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत. आज या ठिकाणी उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारताचे केंद्रीय मंत्री नामदार अमितभाई शाह यांच्या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी मी विट्यातील यंत्रमागधारकांचा प्रतिनिधी या निमित्तानं या ठिकाणी एवढंच सांगेन की आदरणीय संजय काकांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून आम्हाला या यंत्रमाग व्यवसायाला आणि आमच्या या सगळ्या समाजाला जो या ठिकाणी काकांचं सहकार्य लाभलेलं आहे, काकांच्या माध्यमातून जी आम्हाला मदत झालेली आहे त्याची या ठिकाणी निश्चितपणानं जाणीव ठेवून या ठिकाणी काकांच्या मागं आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभा राहू आणि जास्तीत जास्त संख्येनं त्यांना मतदान कसं होईल अशा दृष्टीनं आमचा प्रयत्न निश्चित राहील एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आहेत. आदरणीय भागवत कराड साहेब हे आपले मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माननीय दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर लोकसभेचे समन्वयक, सुनीताताई केळकर यांचे आगमन झालेलं आहे. MH10 DG 9273 बलेरो गाडी कुणाची, त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपली गाडी बाजूला काढा. सन्माननीय सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे. समीरदादा कदम यांचे आगमन झाले. जनसुराज्य महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष खास मोहनजी वनखंडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर आणि आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय भागवत कराड साहेब मंत्री महोदयांचं आगमन. आणि आता विविध मान्यवर अतिथी सर्व उपस्थित आहेत आणि सर्वांचं स्वागत करीत आहोत. काही मिनिटांमध्येच या ठिकाणी आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांचं आगमन होईल आणि शानदार अशा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी येत आहेत. भारताचे लोकप्रिय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांची सभा आणि प्रचंड उत्साहाला उधाण आलेलं आहे. सर्व युवा आमचे आलेले आहेत, वृद्ध आहेत, महिला, माता भगिनी सर्वांचं स्वागत. आलेल्या विविध मीडिया, या मीडियाच्या प्रतिनिधींचे खास स्वागत करीत आहोत. मंचावरती सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचे खास स्वागत करीत आहोत. आलेल्या सर्वांचं खास स्वागत करीत आहोत. एक भव्य असे शामियाने या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. बलेरो गाडी पुन्हा एकदा विनंती आहे,
ज्यांचे आहेत त्यांनी काढायचे आहे. आणि मंडपवाल्यांना विनंती आहे, पाठीमागच्या बाजूला खुर्च्या लावायच्या आहेत. हे मधीत जे खुर्च्या जर मांडलेलं आहे ते काढा आणि तिथून पाठीमागच्या बाजूला खुर्च्या लावून घ्यायच्या आहेत. खासदार संजय काका यांच्या आजच्या या सभेसाठी आपण सर्वजण आलात. आपला सर्वांचा अतिशय जबरदस्त जोश आहे. मला जरा फक्त एकदा चेक करायचं आहे, महिलांचा आवाज जास्त येतोय का पुरुषांचा आवाज जास्त येतोय. पहिल्यांदा पुरुषांचा चेक करूया. जय श्रीराम. हॅलो हॅलो माईक मागून नाही आला आवाज. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आता महिलांचा बघूया. जय श्रीराम. जय श्रीराम. पुरुषांच्या पेक्षा महिलांचा थोडा जास्त आवाज वाटतोय. आता पुन्हा एकदा पुरुषांचा बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. महिलांचा एकदा चेक करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आणि आता या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत, सर्व घटक पक्षाचे नेते. मी सांगली लोकसभा सहप्रभारी भाजपच्या लोकप्रिय नेत्या सौ नीताताई केळकर यांना विनंती करतो आहे. नीताताई, आपण इकडे या, या डायसवरती या. अनेक मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी मंचावरती आहेत आणि महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व मान्यवर नेते या ठिकाणी आहेत. अशा जल्लोषपूर्ण ही सभा काही वेळामध्ये अमितजी शहा यांचं आगमन होणार आहे. भारत माता की वंदे. जय श्रीराम. या लोकसभेच्या आपण निवडणुकीच्या अंतिम टप्प्याकडे चाललेलो असताना आज केंद्रीय मंत्री, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या या भव्य सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड, केंद्रीय मंत्री सगळ्यांचे आवडते कविताकार रामदासजी आठवले, ज्येष्ठ नेते सदाशिवराव पाटील, आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे प्रभारी दीपक बाबा शिंदे, जनसुराजचे समित कदम, मोहनजी वनखंडे, विट्याचे ज्येष्ठ नेते विनोदजी गोसावी, अनिलजी बाबर, राष्ट्रवादीचे वैभवदादा पाटील, युवा नेते सुहास भैया बाबर, सर्व मंचावरील रमेश अप्पा शेंडगे, आमचे आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा, मंचावरील सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या डॉक्टर उषाताई दशवंत आणि आपण सगळे बंधू आणि भगिनींनो, नुकताच आपला कामगार दिन संपन्न झाला. आम्हाला आमच्या महाराष्ट्र सरकारने महिलांना एक मोठा अधिकार दिला की महिलेचं नाव आता या 1 मे पासून सगळ्यांच्या नावापुढं लागणार आहे. त्यामुळं आपले लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका वैजयंता रामचंद्र पाटील आणि ते दिल्लीमध्ये जाऊन नामदार संजय काका वैजयंता रामचंद्र पाटील अशी त्यांच्या नावाची पाटी लागणार आहे. हे महाराष्ट्र शासनाचं कर्तृत्व आहे. महिलांना एवढेच अधिकार देऊन मोदीजी थांबलेले नाहीत. तिच्या दिवसाची सुरुवात पाणी भरण्यापासून होते
नळाचं पाणी, मग चहासाठी गॅस, त्याच्यासाठी लागणारी साखर, आता ती पुढच्या 5 वर्षासाठी आपल्याला मोफत धान्य योजनेमध्ये मोफत मिळणार आहे. महिलांसाठी गरोदर महिलेला मातृवंदना योजना, पोषण आहार, आणि आता तर महिलेच्या नावावर घर, त्यामुळं घरात सुद्धा आता तुमची मालकी राहिलेली नाही. उद्या जर तुम्ही बायकोला बोललात की चालती हो घरातनं, तर लक्षात ठेवा यापुढं घराची मालकी बायकोच्या नावावर राहणार आहे. त्यामुळं महिलांना सन्मान देण्याचं काम या आमच्या सरकारने केलंय. आता तर काय महाराष्ट्र शासनाने महिलांना अर्ध्या तिकीट झालंय, त्यामुळे आता बायका घरात थांबतच नाहीत, पंढरपूरला जातात, गाणगापूरला जातात, अक्कलकोटला जातात, सगळ्या यात्रा करायला आणि बाजार करायला सुद्धा. गावाला सांगलीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असलं तरी घरातली वडीलधारी म्हणतात तूच जा. एवढं सगळं हे खास बेटी बचाव बेटी पढाव. आपला सांगली जिल्हा मुलींच्या जन्मदरात मागं होता. महिलांना आता विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आरक्षण दिले, नोकऱ्यात 33% आरक्षण दिले. इतक्या सगळ्या योजना या केवळ महिलांसाठी आहेत. आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार आणि धुळेमध्ये तर मतदानामध्ये 50%पेक्षा जास्त महिला मतदार या 4 जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे तर महिलांचं मतदान हे जास्त राहणार आहे. हे सांगतात की काय केलं मोदीजींनी. देशाचं नाव जगामध्ये उज्ज्वल करण्यात मोदीजींचा हात आहे. मराठ्यांना आरक्षण कुणी दिलं? महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना कोणी केली? मनोहर जोशी, त्यावेळेला कैलासवासी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. आणि आत्ता या महामंडळात 1800 कोटी रुपये सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेत मराठा युवक युवतींना काम मिळण्यासाठी, त्यांना उद्योगधंद्यासाठी दिलेत. महिलांना मुद्रा योजना, 12 बलुतेदारांना विश्वकर्मा योजना. संविधान घालवायला निघालेले आहेत असं म्हणत त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना मोदीजींनी उत्तर दिले. 26 नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिवस साजरा करण्याचं काम नरेंद्रभाई मोदीजींनी केलेलं आहे. आपल्याला माहित आहे इंदू मिलला भव्य स्मारक उभं होतंय. लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जे भाड्याचं होतं ते भारत सरकारने विकत घेतलं. इतकं सगळं. आणि ओबीसींच्या बाबतीत सुद्धा पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या मागे उभी आहे. माधवमची पहिली संकल्पना ही भारतीय जनता पार्टीमध्ये होती. आणि सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असेल, आणि इकडे सिंदखेड राजाला जिजाऊचं स्मारक असेल, हे सगळ्या स्मारकांना आणि यांचं उदात्तीकरण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या तत्कालीन युतीनं केलेलं आहे. त्यामुळे याला कुठेही या काँग्रेसवाल्यांना बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. अरे तुमच्या काळात एटी राजा, कोळसा घोटाळा, कनिमोळीचा घोटाळा, कलमाडीचा खेळाचा घोटाळा, असं घोटाळेबाजांचं काँग्रेसचं सरकार होतं. पण या 10 वर्षात मोदींच्या बाबतीत त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मंत्र्याचा घोटाळा तुम्हाला उघडकीस आलेला दिसणार नाही. एवढं चांगलं काम, देशाभिमान, देशाचं पूर्ण जगामध्ये ज्यावेळेला रशिया आणि पुतीन ह्याच्यामध्ये युक्रेनच्या युद्धामध्ये आमचे विद्यार्थी तिकडे अडकलेले होते, मोदीजींनी पुतीन या रशियाच्या पंतप्रधानांना फोन केला, 4 दिवस युद्ध थांबवा, आम्हाला आमचे विद्यार्थी मायदेशात आणायचेत. त्यावेळेला
युद्ध थांबवलं गेलं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मोदीजींनी देशामध्ये परत आणलं. अरे चंद्रयान वरती चंद्रावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं. भारताची शान उंचावली. देशप्रेम कशाला म्हणतात? अटलजींनी कारगिल युद्ध छेडलं त्याला देशप्रेम म्हणतात. अडवाणीजींनी सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली हे देशप्रेम आहे. राजनाथ सिंग आई गेली तरी आणीबाणीला तुरुंगात राहिले तरी सुद्धा देशसेवा करत अजून कार्यरत आहेत. देशाचे संरक्षण मंत्री आहेत. याला देशप्रेम म्हणतात. स्वर्गीय मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर संरक्षणाशिवाय देशभर हिंडत होते. याला देशप्रेम म्हणतात. सुषमा स्वराज, कैलासवासी सुषमा स्वराज, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आमच्या महिला भगिनी स्वयंपाकघरातलं स्वयंपाक टाकून टीव्ही समोर उभं राहायच्या. त्या सुषमा स्वराज म्हणजे देशप्रेम आहे. सचिन तेंडुलकर देशासाठी क्रिकेट खेळतो ह्याला देशप्रेम म्हणतात. ज्यांनी ज्यांनी कुर्बानी दिली, अशोक कामटे आपल्या जिल्ह्यातले बॉम्बस्फोटामध्ये तुकाराम ओंबळेंनी आपला जीव गमावला, त्याला देशप्रेम म्हणतात. या सगळ्यांच्या मध्ये आमचे नितीनजी गडकरी असतील, अमित भाई शहा असतील, 370 कलम रद्द केलं. मला आठवतंय मी 92 साली काश्मीरला गेले होते. जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. एक देश में दो निशान, दो प्रधान नहीं चलेंगे. कळत नव्हतं काय चाललंय ते, पण त्या आंदोलनात आम्ही गेलो होतो. कधी वाटलं नव्हतं 370 रद्द करा. अमित भाई शहांनी 370 कलम रद्द केलं. याला देशप्रेम म्हणतात. आमचं अयोध्येचं जे राम मंदिर उभं केलं त्याला देशप्रेम म्हणतात. काल योगीजी सांगलीला येऊन गेले. त्या सुलतानपूरमध्ये उत्तर प्रदेशच्या मी 1 महिना होते. मुस्लिम भगिनी पुढे येऊन सांगत होत्या तिहेरी तलाकसाठी आम्हाला जे मोफत धान्य मिळते त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मागे उभारणार आहे. ह्याला देशप्रेम म्हणतात. आणि अशाच तऱ्हेचे आज आमच्याकडे येणारे अमित भाई शहा असतील आणि सगळ्यात आमच्या जगामध्ये विश्वगुरू नरेंद्र मोदीजी जे देशासाठी आणि 140 कोटीच्या जनतेला गॅरंटी द्यायला आपल्याकडे आले ते तुमच्यासाठी मतं मागतायत. मोदीजींना मत म्हणजे संजय काकांना मत आहे. संजय काका सारख्या आपल्या 2 वेळा निवडून आणलेल्या माणसाला पुन्हा तिसऱ्यांदा खासदार आणि नामदार करण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येत्या 7 मेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण संजय काकांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नीताताई केळकर यांनी अत्यंत सुंदर अशा केंद्राच्या विविध योजना आपल्यापर्यंत कशा येत आहेत त्याचा लाभ घ्या आणि संजय काकांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आवाहन केलं. मी धन्यवाद देतो. अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. आमच्या महायुती घटक पक्षाचे सर्वांचं स्वागत आहे. विनायक मासाळ आटपाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, किरण भाऊ तारळेकर उपनगराध्यक्ष विटा, प्रशांत आप्पा कांबळे नगरसेवक विटा, संजय सपकाळ विटा नगरसेवक, सचिन शिंदे खानापूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष, सचिन पाटील तासगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष, सचिन राजमाने झरे, अविनाश चौथेसाहेब सरचिटणीस सांगली जिल्हा राष्ट्रवादी, भगवान पाटील विटा शहराध्यक्ष. आणि आता आपणा सर्वांचे लोकप्रिय विट्याचं वैभव, एक लोकप्रिय धडाडीचे नेते मान्य वैभवदादा पाटील सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. हार्दिक स्वागत आहे वैभवदादा. आपलं नाव घेताच जल्लोष. समित कदम उपस्थित झाले प्रदेशाध्यक्ष. जोरदार स्वागत. बोलू दे. ज्या सभेची आपण सगळेजण वाट बघतोय, ज्यांच्या उपस्थितीनं आजची सभा संबोधित होणार आहे, ते या
देशाचे एक कणखर गृहमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो, तसेच जे सहकार खातं त्यांच्याकडे नवीन आलं आहे आणि त्या सहकार खात्यामुळं अनेक नवीन नवीन योजना, नवीन ग्रामीण भारत घडण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडे आशेनं आपण सगळेजण बघतोय, पोलादी पुरुष म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते आदरणीय अमितभाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये आजची सभा होते। ते थोड्या वेळात या सभेच्या ठिकाणी हजर होतील आणि अमितभाई शहा आल्यानंतर त्यांच्या प्रोटोकॉलनुसार आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना काय त्यांच्यासमोर बोलायची संधी मिळेल असं मला वाटत नाही। त्यामुळे थोडंसं म्हटलं अगोदरच आपलं मन मोकळं करून घ्यावं, आपल्या मनातले विचार आहेत, आपल्याला जे काय सांगायचं आहे ते इथं या निमित्तानं जे उपस्थित मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते सगळे नेते मंडळी स्टेजवरती उपस्थित आहे यांच्यासमोर आपलं मत मांडावं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे। स्टेजवरती अनेक मान्यवर व्यक्तिमत्व उपस्थित असल्यामुळं एखाद्याचं नाव घेतं आणि एखाद्याचं नाव राहणं बरोबर नाही, त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवर म्हणून या स्टेजवरती मी इथं उल्लेख करतो। खरं तर ज्यांच्यामुळं ही निवडणूक आपल्याला जिंकतोय म्हणा किंबहुना त्या ज्यांच्यामुळं या निवडणुकीमध्ये रंग भरला आहे, ज्यांच्यामुळं या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार अधिक मताधिक्यानं विजयी होण्याची खात्री आपल्याला जी दिसते ते उपस्थित असलेले तुम्ही सर्व महायुतीच्या वरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खरं तर विट्यामध्ये सभा होत असताना त्या सभेचे संयोजनाची जबाबदारी आम्ही खानापूर तालुक्यातील किंबहुना ह्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व महायुतीच्या नेते मंडळींच्या होती। आम्हा सर्वांच्यावरती जबाबदारी जी होती ती काय दिसतंय। मी विशेष करून माझ्या माता भगिनींचं या निमित्तानं मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही लक्षणीय संख्येने इथं उपस्थित आहात आणि मगाशी ज्यावेळी शंकर मोहितेंनी घोषणा दिल्या पुरुषांच्या बरोबरीनं घोषणेचा आवाज आपल्या सगळ्यांचा येत होता। ही जी नवचैतन्य आणि नवचेतना आपल्यामध्ये निर्माण झाली ती होत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे महिलांच्या बाबतीत आजपर्यंत घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयामुळे तुमच्यात सुद्धा एक स्फुल्लिंग आज उमजलंय म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की तुम्ही सगळे महिला आजपर्यंत फक्त आम्ही सगळेजण म्हणतो 50% आरक्षण आहे हे कागदावरती होतं, पण आज वस्तुस्थितीत हे आरक्षण आज तुम्ही उपभोगताय, तुम्ही त्याच्या दृष्टिकोनात जाताय। मी तुमचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो। पण हे जे स्पिरिट आहे, हे जी उपस्थिती आहे, हे जे तुमच्यातली ऊर्जा आहे ही आपल्याला 50% मतदान जे तुमचं आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला दाखवायचे। त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी आव्हान करतो की पुढच्या 3-4 दिवसामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या ज्या सहकारी महिला माता भगिनी आहेत यांना सगळ्यांना तुम्ही भेटावं, त्यांना ह्या महिलांच्याबद्दल या सरकारनं केलेलं काम सांगावं आणि मतदानाचा टक्का जो महिलांचा आहे तो वाढवण्याच्या दृष्टिकोनात तुम्ही सुद्धा प्रयत्नशील राहावं अशी विनंती या निमित्ताने मी करतो। इथं आदरणीय काकी उपस्थित आहेत, त्या माऊलीचं मी धन्यवाद व्यक्त करतो। त्या माऊलीनं आपला नवरा म्हणून नक्कीच या मतदारसंघामध्ये पूर्ण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी जाऊन काम करायचा प्रयत्न केलेलाच आहे, पण एक महिला म्हणून, एक सक्षम महिला म्हणून जिथं जिथं काकी गेल्या तिथं तिथं महिलांसाठी त्यांनी आवर्जून काय गोष्टी सांगितल्या। आणि खरंच आपण नेहमी म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं महिला असते तशी खंबीर महिला आमच्या काकी तुम्ही आहात आणि मला खात्री आहे तुम्ही जिथं जिथं गेलाय काकी तिथं तिथं 100% माता भगिनी 100% आपल्या पाठीशी उभा राहतील आणि असंख्य संख्येनं त्या तुम्हाला मदत करतील याची मी नक्की तुम्हाला ग्वाही देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी खरं तर जी विटा नगरी, जी सुवर्ण नगरी म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध आहे, ज्या गलाई व्यवसायामुळं, ज्या आमच्या गलाई बांधवामुळं आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं अस्तित्व आज इथं अधोरेखित होतं, त्याच्या बरोबरीनं 2014 साली ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी हे स्वच्छ भारत योजना आणली आणि त्या स्वच्छ भारत योजनेच्या निमित्तानं आपलं विटा शहर आणि आपला परिसर ज्यावेळी स्वच्छता अभियानामध्ये आघाडीवर होता, बघत बघत 2, 4, 5 वर्ष माझ्या विटेकर माता भगिनींनी, माझ्या सर्व युवक मित्रांनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण सगळे बघताय आज देशामधलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून सुद्धा आज विट्याची नाव मोठं होतंय। हे सुद्धा ह्या अभियानामुळे शक्य झालं। राजकारणामध्ये काम करत असताना आपल्याला अशी कुठली तर योजना असावी, असं कुठलं तर धोरण असावं,
असं कुठलं तर काम आपण घेऊन पुढे जावं की त्या कामातून आपलं कर्तृत्व, आपल्या भागाचं कर्तृत्व, आपल्या लोकांचं कर्तृत्व मोठं व्हावं. तशी ही स्वच्छ भारत योजना आली आणि बघत बघत आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विटा शहराचं नाव पोहोचतं. मी पुन्हा एकदा या निमित्तानं नरेंद्र मोदी साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की अशा अनेक योजना आहेत. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी भाजपचे पदाधिकारी, भाजपचे नेते मंडळी सातत्याने बोलतात. मी इथं बोलत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून बोलतोय, माझे नेते आदरणीय अजितदादांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. मी इथं बोलत असताना एक मित्र पक्षाचा तुमचा सहकारी म्हणून मी बोलतोय. मला अभिमान आहे की ज्या अजितदादांनी जो स्वाभिमानाचा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे मला नरेंद्र मोदी साहेबांचं एवढं मन मोकळेपणानं काम करायला मिळतं. खरं तर मला आदरणीय काकांच्यावर काम करायची फार मोठी इच्छा होती. अनेक वेळा तसा प्रयत्न आम्ही केला, काही वेळी आतून झाला, काही वेळी वरून झाला, बरंच काय काय घडलं. मधल्या सगळ्या राजकारणाच्या सगळ्या ह्या प्रवाहामध्ये, चढ उतारामध्ये आम्हाला जिथं शक्य होतं तिथं नक्की आम्ही मदत करायचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये काम करत असताना कधी तो काम करेल का, तो बरोबर राहील का, त्याच्याकडून आपल्याला काय मिळेल का हे प्रत्येक वेळी बघायचं नसतं. काही वेळी निस्सीम भावनेनं आपण काम करायचं असते. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना इथं विनंती करतो, मी सकाळपासून बघतोय उत्स्फूर्त पदयात्रा आदरणीय काकांची आपण विटा शहर आणि परिसरामध्ये काढली. आज हजारो मोटरसायकल रॅली तुम्ही काढली. जिथं जाईल तिथं तुम्ही इथं आल्यानंतर घोषणा तुम्ही देताय. हे सगळं आपण करतोय ते आपल्यासाठी नाही तर आदरणीय काकांसाठी करतोय, ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे. शेवटी नेता एक चांगला व्यक्तिमत्व जोपर्यंत आपल्या जिल्ह्याचं राजकारणामध्ये खासदार म्हणून काम करत नाही, ते त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडत नाहीत आणि तो सक्षम नेतृत्वाने पुढे येत नाही, तोपर्यंत आपण केलेल्या कामाचं चीज होत नाही. त्यामुळे आत्ता जे उमेदवार आहेत, जे आपल्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत, या सगळ्यांचं कार्य करतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर ह्या फरकात जो आहे तो फरक आहे की काकांनी गेल्या 10 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. मी प्रत्येक सभेत ठासून सांगतो, पूर्वी आम्ही पंढरपूर लोकसभा मतदारसंघात साहेब काम करत होतो. आठवले साहेबांनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय, पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचं. आठवले साहेब यायच्या अगोदर काँग्रेसचे जवळजवळ 7 ते 8 वेळा इथं खासदार संदीपानजी थोरात साहेब होते. परंतु त्यावेळी खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती होती. आता त्याचा विरोधाभास झालाय. इतक्या वेळा खासदार भेटतायत की आता सगळ्यांना वाटायला लागले खासदारांना काय म्हणजे इतके स्वस्त मस्त आणि जबरदस्त खासदार म्हणून आपल्याला संजय काका लाभलेला. काही वेळी मी काकांना म्हणतो, काका एवढं पण स्वस्त राजकारणात व्हायचं नसतं. कारण होतं कसं, तुम्ही जेवढं जाल तेवढं लोकांच्या अपेक्षा वाढतात. प्रचंड साध्या सुध्या बारशाच्या कार्यक्रमाला खासदारांनी यावं, मयत असेल तर आलंच पाहिजे, मी म्हणेन आणि कुठल्या सुखदुःखाच्या प्रसंगात आलं पाहिजे. पण इतकं पण स्वस्त होणे, पण एवढे स्वस्त खासदार आज आपल्याला लाभलेत. आज आपल्या मतदारसंघ ज्यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जातो त्यावेळी आम्हाला सांगली जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते मंडळी जे खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये काम करतात, सगळ्यांचं जिल्ह्यामध्ये आज वेगळं अस्तित्व आहे. आम्ही सगळेजण आज जिल्ह्याच्या राजकारणात प्रमुख नेते मंडळी म्हणून तुम्ही सगळेजण काम करता. हे सगळं शक्य झालं हे आपण सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्यामुळे शक्य झालं. एक सगळ्यात चांगली ह्या निवडणुकीमध्ये जर गोष्ट कुठली घडली असेल तर या निमित्तानं आज महायुतीमध्ये मग भाजपच्या बरोबर शिंदे साहेबांची शिवसेना असेल, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करते, RPI असेल, असे जवळजवळ 12-13 घटक पक्ष आज अत्यंत जबाबदारीने या सगळ्यामध्ये काम करतात. हे सगळे नेते मंडळी आज इथं उपस्थित आहेत. मी या निमित्तानं फक्त एवढं नमूद करतो, आपण सगळेजण जबाबदार नेते मंडळी या सांगली जिल्ह्यातले राजकारणामध्ये प्रमुख असणारे जर आपण आदरणीय संजय काकांच्या पाठीशी जर असलो तर मागच्या वेळी जेवढं मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आपल्याला काकांना मिळालंच पाहिजे, ही नक्की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे 2-4 दिवस पुढचे प्रमुख आहेत, महत्त्वाचे आहेत. माझ्या मते अमित शाह साहेबांची सभा झाल्यानंतर पुढची सभा कुणाची होईल का नाही मला माहीत नाही, पण मी संयोजकांना विनंती करेन की आता सभा न घेता कार्यकर्त्यांना घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी उत्साहित करा, प्रबोधित करा, त्यांना तिथंपर्यंत जाऊ दे. मोदी साहेबांनी केलेलं काम आहे, आपण सगळेजण बरोबर आहोत. भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी त्यांना सगळ्याची जाणीव तुम्ही करून दिली पाहिजे आणि आपण सगळेजण एकत्र असताना प्रचंड मताधिक्य आदरणीय काकांना मिळालं पाहिजे. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची वल्लगना करतायत, अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचं काय तर प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न करतायत. काय पक्षाचे काय कार्यकर्ते तुमच्या आमच्यावर कार्यकर्ते काय या निमित्तानं विरोधी पार्टीमध्ये दिसत आहेत. पण मला खात्री आहे, आता आमचंच उदाहरण घ्यायचं तर आदरणीय सदाशिवभाऊ पाटील या व्यासपीठावरती आहेत. याच्यावरून तुम्ही ओळखा की या विटे परिसरामध्ये, खानापूर तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये
आदरणीय भाऊंच्यावरती प्रेम करणारा हर एक कार्यकर्ता हा संजय काकांना मतदान करण्यासाठी, संजय काका निवडून येण्यासाठी 100% बरोबर राहील, याचं आज मूर्तिमंत उदाहरण म्हणून आदरणीय सदाशिवभाऊ पाटील इथे उपस्थित आहे. त्यामुळे मनामध्ये कोणती किंतु परंतु, कोण 2-4 जण इकडे तिकडे गेले म्हणून आपली पार्टी कधीही मागं पडत नाही. आपल्या पार्टीमध्ये दुधा अशी कुठली अवस्था नाही. कुणी इथं वेगळं काय सांगायचं काम नाही. अत्यंत प्रामाणिकपणे आपण ह्या मतदारसंघात काम करतोय. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो की जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आमचा पक्ष आहे, जिथे जिथे आमचे कार्यकर्ते आज राष्ट्रवादी म्हणून काम करतायत, तो प्रत्येक कार्यकर्ता आज स्वाभिमानानं भाजपच्या ह्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतो. कुठेही कसलीही अडचण नाही आहे. अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये भविष्यकाळात होण्यासाठी, या जिल्ह्यामध्ये होण्यासाठी 100% आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत सक्षमपणे काम करते. अनेक कामं आपल्याला भविष्यकाळामध्ये पण करायचे. अनेक प्रश्न आज इथं आपल्या समोर आहेत. आदरणीय भागवत कराड साहेब इथं उपस्थित आहेत, जे राज्यमंत्री अर्थ खातं त्यांच्याकडे देशाचं आहे. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आदरणीय भागवत कराड साहेब, सर आमच्या इकडं टेक्स्टाईलचा एक प्रश्न फार मोठा आज गाजतोय. या टेक्स्टाईल पॉलिसी जी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची बनलेली आहे, त्याच्यामध्ये टेक्स्टाईलला रिलीफ देण्याच्या निमित्तानं काय गोष्टी इथं पुढच्या काळामध्ये टेक्स्टाईलमध्ये घेतल्या पाहिजेत. आमच्या इथं काय पदाधिकारी उपस्थित आहेत, आपल्याला थोड्या वेळात भेटतील, आपल्याला काय गोष्टी सर तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतील. तो जर प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने साहेब जर हाताळला किंवा त्या संदर्भात आपण काहीतरी या निमित्तानं रिलीफ देऊ शकला, तर इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं यंत्रमाग धारक आहे, यंत्रमाग त्याच्यावरती अवलंबून असणारे अर्थव्यवस्थाचे घटक आहेत, ते सगळे साहेब या निमित्तानं आपल्याबरोबर येतील अशी परिस्थिती आहे. इथे काय शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो काय अंतिम टप्प्यात आहे, तो होऊन जाईल. पण उद्योग व्यवसायासाठी साहेब, इथं काय मोठमोठ्या इंडस्ट्री येण्यासाठी, इथं कॉरिडॉर होण्यासाठी या निमित्तानं आपण सगळ्यांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. पोल्ट्रीचा प्रश्न आहे. अनेक आमचे पोल्ट्रीधारक आज ह्या कच्च्या मालाच्या वाढत्या भावामुळे काही परेशान आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला साहेब रिलीफ देण्यासाठी काही निर्णय इथं घ्यावे लागतील. अनेक असे विषय आहेत की ज्याला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून या निमित्तानं मी सांगतो, अजून बरेच जण बोलणार आहेत, फक्त एक मी या निमित्तानं नमूद करतो की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांच्या विचारावरती प्रेम करणार आम्ही सगळेजण 100% आदरणीय अजितदादांचा आदेश मानून अत्यंत प्रामाणिकपणे आदरणीय संजय काकांना खासदार करण्याच्या निमित्तानं सगळेजण अग्रेसर राहू, एवढं या निमित्तानं नमूद करतो. पुन्हा एकदा मला बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा काकांना अत्यंत जास्त मताधिक्याने निवडून आणा, एवढंच या निमित्तानं आपण निर्धार करूया. एवढं बोलतो आणि माझं लांबलेलं मनोगत इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैभवदादा. ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे वैभवदादांचं मनोगत. आणि यानंतर आणखीन एक लोकप्रिय युवा नेते, आपल्या भागाचे युवकांचे लाडके सुभाष भैया बाबर, जोरदार स्वागत. शांतता, शांतता, ऐका. शांत राहा, शांत राहा, शांत राहा. घोषणा द्यायची आहे तर खासदार संजय काकांची द्या. आदरणीय खासदार संजय काकांचा, आदरणीय खासदार संजय काकांचा. शिमग्याला पाडवान पाडव्याला शिमगा करायचा नसतो. इलेक्शन आता खासदारकीचं आहे आणि अमित शहा साहेबांचं हेलिकॉप्टर अण्णा लँड झाले, त्यामुळं मला बोलण्याला कमी वेळ आहे. येत्या 7 तारखेला देशाच्या सगळ्यात मोठी निवडणूक आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवासाठी आपण 3ऱ्या टप्प्यामध्ये आपण त्या मतदानाला सामोरं जातो आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट RPI आणि जवळपास 17 इतर पक्षांचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहे. मी आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय भागवतजी कराड साहेब, 2 आमदार या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत, माजी आमदार या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ न घालवता संजय काकांच्यावरती, भाजपवरती आणि महायुतीवरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी समोर उपस्थित, खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती या निवडणुकीचा भार आहे ते समोर उपस्थित सर्व या महायुतीचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि
अण्णा आपण सर्वांनी आटपाडी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सभा केल्या. खानापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये गावभेटी करताना थोडंसं निश्चितपणे एक सांगावं असं वाटतंय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने संजय काकांचा विजय व्हायला काय अडचण येणार नाही याची मला खात्री निश्चितपणे या ठिकाणी मला व्यक्त केली तर काय अडचण होणार नाही. मी अनिल भाऊंचा एक सदस्य म्हणून, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून, अनिल भाऊंच्या पार्टीचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नीताताई बोलायला उभा आहे. मी एक खात्री निश्चितपणे देतो की अनिल भाऊ असते तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. खूप मोठ्या मताधिक्यानं संजय काकांना या ठिकाणी आम्हाला ताकद देता आली असती. पण अनिल भाऊंना जाऊन 3 महिने झालेत. भाऊंच्या पश्चामध्ये थोडंसं 1 महिना 1.5 महिना आम्हाला त्यातून सावरण्यासाठी गेला होता. पण एक मला आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे. मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की संजय काकांसाठी का काम करायचं आहे. कारण ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक ना तुमचं आमचं भांडण, भावकीचं भांडण, ना ग्रामपंचायतची निवडणूक आहे, ही ना झेडपीची निवडणूक आहे, ना विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपला देशाचा नेता कोण असावा, आपल्या देशाचं पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं की हे अनिल भाऊंचे सर्व कार्यकर्ते ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. 7 जानेवारीला अण्णा भाऊंचा वाढदिवस झाला होता. कसल्याही निवडणुकीची चर्चा नसताना 7 जानेवारीला भाऊंनी आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि ते देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं आपल्याला शक्ती उभा करायचा आहे. तो आदेश प्रमाण मानून आम्ही आजही त्या ठिकाणी संजय काकांचं काम करतो. माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, कोण काय म्हणते याला फारसं महत्त्व नाही. आपल्यातले सगळे वाद, आपल्या अंतर्गत असलेले सगळे वाद बाजूला ठेवून निश्चितपणे आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार संजय काकांना आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून आणायचं आहे. यासाठी ताकदीने प्रयत्न करावा मी अशी विनंती करणार आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला बाबा मला सांगायचं आहे की अनिल भाऊ गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, खूप मोठा आधार आमच्या पार्टीला, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. भाऊ गेल्यानंतर आम्हाला ह्या आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आपले PWDचे मिनिस्टर, त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 777 कोटी रुपयाचा निधी या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिला आहे. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचं टेंडर व्हावं, ते आचारसंहितेच्या आधी व्हावं, ही विनंती ज्यावेळेला आम्ही DCM साहेबांना केली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यांनी ते ताबडतोब मान्य केली आणि आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी टेंडर केलं. हे सगळं करतायत हे आपणा सर्वांच्या वरती प्रेम आहे म्हणून करतायत. आटपाडीला जवळपास 80-85 कोटी रुपयाचा निधी दिला. खानापूर नगरपंचायतीला काही निधी 25 कोटी रुपयाचा दिला. येत्या काही दिवसामध्ये विटा नगरपालिकेला एक 80-90 कोटी रुपये नळ पाणी पुरवठा योजनेसाठी देत आहेत. भाऊंच्या पश्चात जर ही मंडळी आपल्याला 3 महिन्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा निधी देत असतील तर आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला कसलाही इतर वेगळा विचार न करता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं निश्चितपणे आपल्याला ताकद उभा करावी लागेल. माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, एक गोष्ट निताताई आम्हाला जी अनुभवास आली आहे ती गोष्ट अशी आहे की आपण लोकसभेचा प्रचार, शेवटी असा आहे नगरपालिकेचा निवडणूक असेल, झेडपी असेल, पंचायत समिती, विधानसभा, ग्रामपंचायत, आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतो. पण लोकसभेच्या निवडणुकीला आपण तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता फक्त 4 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, तर जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत पोचा. आपलं चिन्ह पोचलं पाहिजे. त्या बूथ केंद्रावरती 2 मशीन आहेत, त्यामुळं आपल्या उमेदवाराचं कुठं नाव आहे, त्याचं चिन्ह कुठं आहे हे लोकांपर्यंत ताकदीनं पोचवून जे मतदान आत्तापर्यंत झाले 2 टप्प्यामध्ये, त्या दोन्ही टप्प्यामध्ये मतदान अतिशय कमी प्रमाणात झाले. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्र येऊन मतदान जास्तीत जास्त करून घेणे आणि आपल्या उमेदवाराच्या कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबून संजय काकांना निश्चितपणे मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा. जो आदेश आपल्याला भाऊंनी दिला होता की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याची आपली भूमिका आहे, ती भूमिकेसाठी आदरणीय संजय काकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय खास भैयांचंही मनोगत ऐकलं आणि यानंतर माननीय आमदार गोपीचंद पडळकर, महाराष्ट्राचा लाडका लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर आणि अमितभाईंचं काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. प्रभू रामचंद्र की
प्रभु रामचंद्र की, उमापति महादेव की, पवन पुत हनुमान की, भारत माता की वंदे। आज आपल्या सांगली लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काकाच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, दुसरे केंद्रीय मंत्री अर्थमंत्री माननीय भागवत कराड साहेब, व्यासपीठावरती उपस्थित बुलढाण्यावरून चिखलीहून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार महाले मॅडम, माननीय पृथ्वीराज बाबा, राजेंद्रांना, माननीय सदाभाऊ पाटील, माननीय सुहासजी बाबर, माननीय वैभवदादा पाटील, माननीय ब्रह्मानंद पडळकर, मकरंदजी देशपांडे, नीताताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळेजण ज्यांच्या भरोशावरती, ज्यांच्या जीवावरती संजय काका तिसऱ्यांदा दिल्लीला पंतप्रधान मोदी साहेबांच्या शपथविधीला हात वर करण्यासाठी जाणार आहेत, असे सगळे माझे महायुतीचे सर्व कार्यकर्ते, वडीलधारी मंडळींनी, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना आमची विनंती आहे, खानापूर विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष आहे। खानापूर मतदारसंघामध्ये एवढा टोकाचा संघर्ष असताना सुद्धा लोकसभेसाठी 4-4 तलवारी एका म्यानामध्ये म्यान झालेले आहेत। याच्यावर तुम्ही विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे। लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। काकांना खासदार करणं म्हणजे मोदी साहेबांना आपलं मत जाणार आहे। मोदी साहेब परत पंतप्रधान होऊ नये असं नुसत्या राहुल गांधीला वाटत नाही, नुसत्या शरद पवारांना, नुसत्या उद्धव ठाकरेंना, नुसत्या मायावतींना, नुसत्या अखिलेशला, नुसत्या केजरीवालला, ममता बॅनर्जीला, पंजाबवाल्यांना, इकडं स्टॅलिनला, ह्यांना वाटत नाही, तर त्यांच्याबरोबर चीन सारख्या राष्ट्राला वाटतंय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत। पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला वाटतंय मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत। अमेरिकेसारख्या प्रगल्भ राष्ट्राला वाटतंय मोदी साहेब जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारत जगातली महासत्ता बनेल। आणि म्हणून गल्ली बोळातली भांडणं, तक्रारी, विषय सोडून द्या। काका मातीला आला नाही, लग्नाला आला नाही, माझ्याकडे बघितलं नाही, हसला नाही, बोलला नाही, हे डोक्यातनं काढून टाका। आता ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, देशासाठी महत्त्वाची आहे, हे राष्ट्र जगामध्ये पुढे नेण्यासाठी महत्त्वाची आहे। म्हणून सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे, खानापूर आटपाडीकडे सगळ्याचं लक्ष आहे की लाखाचं लीड मिळेल आणि खालना आतनं गडी काहीतरी वेगळंच कुजबुजते। बाबांनो कुजबुजू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही। अरे ह्या सगळ्या पत्रावळ्या ह्यांनी अनेक वर्ष आपल्या राज्याचं नेतृत्व केलं, कधी आपल्या दुष्काळी भागाकडे बघितलं नाही। टेंबूचं पाणी आलं आपल्याला बरं वाटतंय, 81% वीज बिल माफ केलं, पाणीपट्टी माफ केली, आपल्याला बरं वाटतंय। मित्रांनो आता उतराई होण्याची वेळ आली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठं काम दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे। आपल्या तरी 13 दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी महायुती सोडून खरं तर कुणाला मतदानच केलं नाही पाहिजे। त्यामध्ये कोरेगाव आलं, फलटण आलं, मान आलं, खटाव आलं, माळशिरस आलं, सांगोला, जत, कवटेमंकाळ, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव ह्या भागातल्या लोकांनी तर विरोधी उमेदवारांना मतदान द्यायला नाही पाहिजे मित्रांनो। कारण आपण दुष्काळाच्या झळा सगळ्यांनी सोचलेत, टँकरसाठी आपण मोर्चे काढले, चारा छावणीसाठी मोर्चे काढले, चारा डेपोसाठी मोर्चे काढले, शेताला पाणी द्या, पिण्याला पाणी द्या, नेहमी आपले मोर्चे असायचे। आता 2014 नंतरची परिस्थिती बदलली मित्रांनो। आता काही मोजकी गावं राहिली, त्यांना सुद्धा आता सुधारित टेंबू योजनेमध्ये त्यांना पैसे दिलेले आहेत, 7-7.5 हजार कोटी रुपये दिलेत। मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे, ह्या विरोधी लोकांच्या नादाला लागू नका आणि आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून चांगलं लीड आपण देऊया। नाहीतर इकडे बोलायचंय, करायचंय, ही कृती कुणीच करू नये। माझ्याही कार्यकर्त्याला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय संजय काकांच्या बरोबर ठामपणे राहायचं। मागं जितकी मतं पडली त्याच्यापेक्षा दुप्पट मतं ही आपल्या लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये पडली पाहिजेत आणि 2 लाखाच्या फरकानं संजय काका दिल्लीला गेले पाहिजेत, ह्याची जबाबदारी आपली आहे। आज तारीख आहे 3, 4, 5, 6 3 दिवस आपल्या हातामध्ये आहेत। हे 3 दिवस तुम्ही महायुतीसाठी द्या।
राहिलेली 5 वर्ष संजय काका आपल्यासाठी काम करतील. त्यातून काय राहिलं तर आम्ही सगळे मंडळी तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत. तुम्हाला कुठलीही कसली अडचण आम्ही येऊ देणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत की ज्या लोकांच्या हिताच्या आहेत. राज्य सरकारनं अनेक निर्णय घेतले. अरे राज्य सरकारनं अंगणवाडी ताईंचं मानधन वाढवलं, मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं, ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं, शिक्षण सेवकांचं मानधन वाढवलं, पाटील पोलीस पाटील 8,500 मानधन वाढवलं, कोतवालांचं 7,500 मानधन वाढवलं. अरे ही लोक कुणाशी कनेक्ट आहेत? ही लोक आपल्याशी कनेक्ट आहेत. आपली पोरं प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत जातात, आपली मुलं अंगणवाडीत जातात. पोलीस पाटलाकडे आपलं काम असतं, कोतवालाकडे आपलं काम असतं. ही गावगाड्याची सगळी जोडलेली जी घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक कामं झाली. आता आपल्या इथून एक नॅशनल हायवे जातोय पुणे बेंगलोर, हा खानापूर तालुक्यातून जातोय मित्रांनो. त्यामुळे पूर्णपणे परिस्थिती बदलणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती की राज्याचे गृहमंत्री साहेब आता 2 मिनिटात व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकदीनं त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बोला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 राम राम. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि आता आदरणीय अमित भाई शहा, भारताचे पहिले सहकार मंत्री तथा गृहमंत्री, खास या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या बरोबरीनं चला सर्व पुढे. आदरणीय सर्व पाहुणे, सर्व आमदार, खासदार, मंत्री महोदय, भागवत साहेब, आठवले साहेब, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि आपल्याला अभिवादन करतायत, आपल्याला शुभेच्छा देत आहेत, स्वागत करतायत. माननीय महाविजय संकल्प सभेचे प्रमुख आदरणीय खास या ठिकाणी उपस्थित झालेले आहे अमित भाई शहा. आणि अमित भाईंचं खास या ठिकाणी आता स्वागत करण्यात येईल. आपण सर्वांनी स्वागत या निमित्तानं करावं अशी विनंती है. आदरणीय अमित भाई शाह साहब, इनका स्वागत यहाँ पे होगा. गुलाब पुष्प या ठिकाणी दिलं जात आहे. प्रदेश अध्यक्ष यांनाही सर्वांना गुलाब पुष्प. कमळ फूल, खास कमळाचं फूल पाहुण्यानं भेट देण्यात आलेलं आहे. आणि आता यानंतर मान्य मी रामदासजी आठवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संजय काकांच्या प्रचाराच्या निमित्ताने या विटा या ठिकाणी ही सभा होत आहे. मोठ्या संख्येनं आपण एवढं ऊन असताना या ठिकाणी आलेले आहात. आज अमित भाईंच्या सभेच्या वेळी फुलून गेला आहे विट्याचा नाका. आज अमित भाईंच्या सभेच्या वेळेला सगळा फुलून गेलेला आहे विट्याचा नाका. त्यामुळे निवडून येणार आहे संजय काका. काँग्रेसवर आणि उबाटावर आलेला आहे प्रसंग बाका. उबाटावर आणि काँग्रेसवर आलेला आहे प्रसंग बाका. मग का निवडून येणार नाही संजय काका? नरेंद्र मोदींचा मान तुम्ही सर्वांनी राखा. माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजींचा मान तुम्ही सर्वांनी राखा आणि 7 तारखेला निवडून द्या संजय काका.
आता बाळासाहेब ठाकरे राहिले नाहीत उद्धवजींच्या पोटी. तर माननीय बाळासाहेब ठाकरे राहिले नाहीत उद्धवजीच्या पोटी, कारण त्यांची शिवसेना आहे खोटी. एकनाथ शिंदेची शिवसेना आहे खरी. एकनाथ शिंदेची शिवसेना आहे खरी, त्यामुळं बीजेपीने त्यांना घेतलेला आहे मुख्यमंत्री पदावरी. आज इथं मी आपल्याला एवढंच सांगतो की उशीर झालेला आहे. अमित भाई को भी मतलब दूसरे सभा में जाना है, और मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के तरफ से 8 साल से माननीय नरेंद्र मोदी सरकार में मंत्री हूँ सामाजिक न्याय डिपार्टमेंट का. और जो हमारा दलित समाज है, अम्बेडकराइट समाज है, अमित भाई नरेंद्र मोदी जी के नेतृत्व पर विश्वास रखता है. माननीय नरेंद्र मोदी जी ने संविधान को मजबूत करने का काम किया है, लेकिन ये कांग्रेस वाले संविधान की धज्जा उड़ाने का काम कर रहे हैं. राहुल गांधी जी भारत जोड़ो के नाम पर भारत तोड़ो की यात्रा निकाल रहे हैं. समाज को तोड़ने की कोशिश हो रही है, लेकिन माननीय नरेंद्र मोदी जी ने बाबा साहब अम्बेडकर जी को बहुत बड़ा सम्मान दिया है. संविधान दिन पूरे देश भर में मनाया है. बाबा साहब के बहुत सारे मेमोरियल के काम पूरे किए हैं. उसके बावजूद भी प्रचार करते कि भाई संविधान बदलेंगे. जम्मू कश्मीर में संविधान लागू करने का निर्णय लिया. माननीय अमित शाह साहब ने मोदी जी के आदेश पर 370 आर्टिकल हटाने का काम वहां से किया, और वहां तिरंगा झंडा लहर रहा है. वहां बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान लागू हुआ है. वहां के शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब को रिजर्वेशन मिल रहा है, लेकिन उसके बावजूद भी ये लोग बोलते हैं कि भाई संविधान बदलेंगे. लेकिन नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी संविधान बदलेंगे नहीं, हम कांग्रेस को बदलेंगे, इंडिया आघाड़ी को बदलेंगे, उनको सबक सिखाने का काम करने वाले हैं. और इसलिए महाराष्ट्र में संजय काका को भारी वोटों से चुनकर देने के लिए मेरी पार्टी रिपब्लिकन पार्टी आपके साथ है, संजय काका के साथ है. और इसीलिए मेरा पूरा जो वोटिंग है हमारे समाज का वो संजय काका को मिलेगा. और अमित शाह साहब, मैं यहाँ से 2 बार मेंबर ऑफ पार्लियामेंट था. ये खानापुर आटपाड़ी का ये इलाका, जब मैं लोकसभा में था तब ये इलाका मतलब मेरे क्षेत्र में था, लेकिन अब ये सांगली में आ गया है. और सांगली बहुत है सांगली, और इसीलिए इस सांगली लोकसभा क्षेत्र से संजय काका खड़े हैं. उनको भारी वोटों से चुनकर देने का अपील करने के लिए माननीय अमित शाह साहब ये आए हैं. और मैं उनका यहाँ मेरे पार्टी के तरफ से, हमारे महायुति के तरफ से मैं उनका यहाँ स्वागत करता हूँ. और मेरे 2 शब्द खत्म करता हूँ. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आठवलेजी. आणि यानंतर भाजपा महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील, जोरदार स्वागत. आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या देशाचे पोलादी गृहमंत्री, पोलादी पुरुष म्हणून ज्यांना सरदार वल्लभभाई पटेलांना संबोधलं जायचं, त्यासारखं काम करणारे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आठवले साहेब, भागवत कराड साहेब, आपले या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री खाडे साहेब, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, माजी आमदार राजेंद्रांना देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले अनिल भाऊंचे सुपुत्र आणि आमचे तरुण मित्र सुहास भैया बाबर, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे वैभवदादा, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, भारतीय जनता पार्टीचे सगळे, महायुतीचे सगळे नेते आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक, मतदान होत आहे. उद्याच्या 7 तारखेला जे मतदान आहे त्याच्यामध्ये ठरवलं जाणार आहे. आणि मोदी साहेबांच्या हातामध्ये गेल्या 10 वर्ष तुम्ही सत्ता दिली, ती सत्ता
तुमच्यासाठी देशासाठी समर्पित भावनेनं कशी वापरली गेली ती आपण सगळी मंडळी पाहतोय। मला आपल्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघातून मला मोदी साहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी उभा केलेला आहे। महायुतीचा उमेदवार, भाजपा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे। या परिसरातले पाण्याचे प्रश्न असतील, आपल्या शेतीच्या पाण्याला लागणाऱ्या सगळ्या स्कीम असतील, त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपल्याला फंड मिळाले, पैसे मिळाले आणि त्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या। त्यामध्ये सगळ्या आजी माजी आमदारांची निश्चित मनानं मोठी योगदानाची भूमिका आहे। मी आपल्याला विनंती करतो की उद्याच्या काळामध्ये हे पाणी विस्तारित म्हैसाळ, विस्तारित टेंबू याचे सगळे टेंडर निघालेले आहेत। म्हैसाळ योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे। आचारसंहितेमुळं विस्तारित टेंबूची कामं जे टेंडर आहेत ते 8-15 दिवसानंतर आचारसंहिता संपली की ते टेंडर उघडून कामकाजाला सुरुवात होईल आणि अवघ्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ही योजना पूर्णत्वाला जाईल। या परिसरातून 5 नॅशनल हायवे आपल्याला केंद्र सरकारनं या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी मी फार बोलणार नाही, पण एवढीच आपल्याला विनंती करतो की येणारी ही 5 वर्ष तुम्हाला साक्षी ठेवून, अमितभाईंच्या समोर मी आपल्याला साक्षी ठेवून सांगतो की येणारी ही 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी पूर्णपणानं दिली जाऊन या सगळ्या गोष्टी, पाणी, पाण्याचं नियोजन, पिकाची व्यवस्था, पिकावरचं व्हॅल्यू ॲडिशन, त्याच्यावरची प्रक्रिया आणि तुम्हाला कसं चांगल्या पद्धतीनं आणखी सदृढपणानं बनवता येईल, तुम्हाला आर्थिक सक्षम कसं बनवता येईल ही काळजी घेऊन पुढची 5 वर्ष 24 तास तुमच्या सेवेला हा संजय पाटील उभा राहील एवढा अभिवचन तुम्हाला देतो। आणि उद्याच्या 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि विजयी करा एवढी आग्रहाची विनंती करतो। ज्यांना आपण ऐकायला आलात त्यांना ऐकणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद काका जी। और इसके बाद आदरणीय अमित जी शाह साहब इस उपस्थित नागरिकों को संबोधित करेंगे। जय श्री राम। आप मेरे साथ बोलिए, भारत माता की। क्यों भाई, सांगली वालों की आवाजों को क्या हो गया है? ऐसी आवाज नहीं चलेगी। मुझे बताओ, मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है? अरे जोर से बोलो, बनाना है या नहीं बनाना है? 400 पार करना है या नहीं करना है? संजय काका को जिताना है या नहीं जिताना है? तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ। सभी लोग विजय के संकल्प की मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम। मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, हमारे एनडीए के वरिष्ठ नेता आरपीआई के अध्यक्ष आठवले साहब, श्री सुरेश खाड़े जी, सदाशिव पाटिल जी, सुहास बाबर जी, राजेंद्र देशमुख जी, सुधीर दादा गाडगिल जी, निशिकांत पाटिल जी, गोपीचंद पडलकर जी, पृथ्वीराज देशमुख जी, श्री वैभव पाटिल जी, अमर सिंह देशमुख जी, संग्राम सिंह देशमुख जी,
तानाजी पाटिल जी, श्री भगवत कराड़, हमारे वरिष्ठ नेता, केंद्रीय मंत्री, 7 दिन से आपके साथ है। भगवत जी ने मुझे कान में कह दिया कि अमित भाई ये सीट मोदी जी की झोली में जाने वाली है। और आज के कार्यक्रम में आए हुए प्यारे भाइयों, बहनों, माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों को मेरा राम राम नमस्कार। भाइयों बहनों, सबसे पहले अरे पहले 400 पार तो करो, 400 पार करो तब होगा ना। भाइयों बहनों, सिद्धनाथ विटा नगरी के रेवण सिंह, सांगली के देवत गणराय, दोनों को मैं मन पूर्वक प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। मैं यहां आया हूं तब छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फूले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फूले, महामानव अंबेडकर जी, हमारे जिन्होंने स्वराज का मंत्र दिया, लोकमान्य तिलक जी और परम श्रद्धेय वीर सावरकर जी को मन से प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। मैं वसंत दादा पाटिल, श्री राजाराम बापू पाटिल और लोक शाहीर अन्ना भाऊ साठे जी को भी मन से याद करना चाहता हूं। भाइयों और बहनों, 2 फेज का चुनाव हो चुका है। सांगली वालों को परिणाम जानना है क्या? क्या है जानना है? देखो, 2 फेज में मोदी साहब सेंचुरी लगाकर बहुत आगे निकल गए। अब तीसरा फेज 400 पार करने की मजबूत नींव डालने का फेज है मित्रों, मजबूत नींव डालने का फेज है। और मैं आज यहां कहने आया हूं, मैंने संजय काका को सांगली के लिए मेरे साथ भी लड़ते हुए देखा है, मोदी जी के साथ भी लड़ते हुए देखा। मोदी जी का, एनडीए का राम मंदिर बनाने वाला है। भाई बताओ सांगली वालों, किसके साथ रहोगे? बताओ जरा। भाइयों बहनों, एक बाजू वोट फॉर जिहाद करने वाले लोग हैं, दूसरी बाजू वोट फॉर विकास करने वाले लोग हैं। एक और अपने परिवार का कल्याण, बेटा बेटी का कल्याण करने वाले लोग हैं, और दूसरी ओर मोदी जी के नेतृत्व में देश का कल्याण करने वाले लोग हैं। एक और राहुल बाबा की चाइनीज गारंटी है और दूसरी ओर मोदी जी की भारतीय गारंटी है। भाइयों, भारतीय गारंटी है। ये चुनाव ये 2 खेमों के बीच में होना है। भाइयों बहनों, मैं आज आपको बताने आया हूं कि संजय काका को आप जो भी वोट दोगे, इनके नाम के सामने कमल का निशान है। कमल के निशान पर आप बटन दबाओगे तो संजय काका तो जीत ही जाएंगे, परंतु साथ में मोदी जी भी तीसरी बार प्रधानमंत्री बन जाएंगे। भाइयों बहनों, तीसरी बार संजय काका को दिया हुआ एक वोट मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाएगा। आपका दिया हुआ संजय काका को एक वोट भारत को दुनिया में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाएगा।
संजय काका को दिया हुआ एक एक वोट कश्मीर और देश को सुरक्षित बनाने का काम करेगा भाइयों बहनों, सुरक्षित बनाने। संजय काका को दिया हुआ एक एक वोट करोड़ों गरीबों के जीवन में नया उजियारा लाने का काम करेगा। और मोदी जी जो है, जो बोलते हैं वो करते हैं। मैं आज सांगली वालों को बताना चाहता हूं, कर कर जय श्री राम कर दिया भाइयों, जय श्री राम कर दिया। भाइयों और बहनों, 500 साल के बाद रामलल्ला के बर्थडे पर, रामनवमी पर भगवान श्री राम के कपाल पर सूर्य का तिलक देखकर पूरा देश भक्ति से गदगद हो गया। मुझे बताओ भाइयों बहनों, ये राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा का बहिष्कार शरद पवार जी ने भी किया, उद्धव ठाकरे जी ने भी किया, राहुल बाबा और प्रियंका गांधी ने भी किया। मुझे बताओ, जो राम के प्राण प्रतिष्ठा में न जाए, इसके साथ सांगली के लोग रह सकते हैं क्या? जरा जोर से बताओ भाई, रह सकते हैं क्या? मोदी जी ने न केवल राम मंदिर बनाया, औरंगजेब ने तोड़ा हुआ काशी विश्वनाथ का मंदिर फिर से सजाया, सोमनाथ का मंदिर सोने का कर रहे हैं, बद्री धाम, केदार धाम और बाबा महाकाल का दरबार सजाने का काम भी नरेंद्र मोदी ने किया है। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने देश को सुरक्षित करने का काम। 10 साल तक कांग्रेस की सरकार थी, सोनिया मनमोहन की सरकार थी। आए दिन पाकिस्तान से आलिया, मालिया, जमालिया आते थे और बम धमाके कर कर चले जाते थे, कोई पूछने वाला नहीं था। 2014 में आपको मोदी जी को प्रधानमंत्री बनाया आपने, उरी और पुलवामा में हमला किया, मगर पाकिस्तान वाले भूल गए कि अब मनमोहन सिंह प्रधानमंत्री नहीं है, नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री हैं। अब कांग्रेस की सरकार नहीं है, भाजपा की सरकार है। 10 ही दिन में मोदी जी ने सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर कर घर में पाकिस्तान के घुसकर आतंकवादियों को सफाया करने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने। भाई और बहनों, माताओं बहनों को, मातृशक्ति को 33% विधानसभा और लोकसभा में आरक्षण देने का काम नरेंद्र भाई ने किया। मैंने आज संजय काका को कहता हूं, संजय काका एक बार चुनाव लड़ लो, अगली बार शायद आपकी जगह कोई महिला का नंबर लग जाएगा, कोई गारंटी नहीं है भाई। 33% आरक्षण मातृशक्ति को देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। ट्रिपल तलाक को हटाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। पीएफआई पर बैन लगाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। माताओं, भाइयों, बहनों, आज मैं एनडीए के इस मंच पर से नकली शिवसेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे जी को स्पष्ट पूछने आया हूं। उद्धव जी, आप महाराष्ट्र की जनता के सामने स्पष्ट करिए, सीए लाना चाहिए या नहीं लाना चाहिए, पीएफआई पर बैन लगाना चाहिए या नहीं लगाना चाहिए, राम मंदिर बना अच्छा हुआ या बुरा हुआ, सीए आया अच्छा हुआ या बुरा हुआ, और ट्रिपल तलाक हटा ये अच्छा हुआ या बुरा। मैं आपको बता देता हूं, कंफ्यूजन में मत रहिएगा। उद्धव जी इसका जवाब नहीं देंगे, क्योंकि उनको अपनी नई वोट बैंक का डर है, नई वोट बैंक का डर। आपको मालूम है उनकी नई वोट बैंक कौन है भाई?
मालूम है या नहीं है? जो शरद पवार और कांग्रेस पार्टी की वोट बैंक थी वो अब उद्धव ठाकरे की वोट बैंक हो गई है, जो ना पाकिस्तान का विरोध करेंगे ना कश्मीर में तिरंगा फहराने की बात करेंगे। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने इस 10 साल में करोड़ों गरीबों के लिए ढेर सारे काम करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। 80 करोड़ गरीबों को प्रति व्यक्ति प्रति माह 5 किलो अनाज फ्री ऑफ कॉस्ट मुफ्त में नरेंद्र मोदी जी ने दिया। 12 करोड़ घरों में शौचालय बनाया। 4 करोड़ लोगों को घर दिया। 10 करोड़ घरों में उज्ज्वला का गैस का सिलेंडर पहुंचाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। 14 करोड़ लोगों को नल से जल देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया और 50 करोड़ लोगों को 5 लाख तक का पूरा किसी भी ऑपरेशन का, दवाइयों का खर्च आज नरेंद्र मोदी सरकार उठा रही है। भाइयों बहनों, सांगली वालों मुझे बताना, कोरोना का टीका आप लोगों का दोनों टीका लगा है या नहीं लगा है? जरा हाथ ऊपर कर कर बताओ किस किस का दोनों टीका लग गया है? भाई लगा है ना? मोदी जी ने कॉफी पिलाकर 25 पैसे भी लिए बगैर समग्र देश को कोरोना का टीका लगाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। मित्रों, नरेंद्र मोदी जी ने किया। और उस वक्त राहुल बाबा कहते थे टीका मत लगाओ, ये मोदी टीका है। ये तो अच्छा है, सांगली वाले राहुल बाबा की सुनते नहीं है, सभी ने टीका लगा दिया। जब राहुल बाबा ने देखा कि पूरा देश टीका लगा रहा है, एक दिन रात को जाकर बहन के साथ अंधेरे में खुद भी टीका लगाकर आ गए भैया। अरे राहुल बाबा, शर्म करो, शर्म करो। कोरोना जैसी महामारी में आप राजनीति करते हो। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने वैक्सीन की इजाद से लेकर वैक्सीन लगाने तक पूरा परिश्रम कर कर हमारे 130 करोड़ लोगों के भारत को कोरोना से सुरक्षित करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। भाइयों बहनों, मैं यहां आया हूं तब इतना पूछना चाहता हूं कि एशिया की सबसे बड़ी चीनी मिल क्यों बंद हो गई? इसका जवाब शरद पवार जी को देना चाहिए। भाइयों बहनों, शरद पवार जी को मैं ये भी पूछना चाहता हूं, टेम्पू सिंचाई योजना 98 में काम हुआ था, 1998 में 2014 तक कुछ नहीं हुआ, 14 से 24 में 2109 करोड़ रुपया खर्च हुआ और मोदी सरकार ने इसके लिए 1188 करोड़ रुपया दिया। इससे 2 लाख एकड़ भूमि की सिंचाई होने वाली है। मित्रों, ये काम नरेंद्र मोदी जी ने किया है। मैसाल सिंचाई योजना 65 गांवों के 95,000 एकड़ जमीन को सिंचाई का फायदा मिला और बिजली की आपूर्ति के लिए 200 मेगावाट का सोलर बिजली प्रोजेक्ट भी यहां लाने का काम हमारे संजय काका ने किया। भाइयों बहनों, ये संजय काका देखने में ऐसे लगते हैं, दिल्ली में सांगली के लिए मजबूती से पक्ष रखने वाला आदमी संजय काका है। पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हाईवे सांगली जिले में 74 किलो का रोड आएगा, 21,000 करोड़ रुपया है। पुणे मीरज लोंडा रेल लाइन
4670 करोड़ रुपया इसका इलेक्ट्रिफिकेशन और डबलिंग का काम शुरू हो गया। 300 करोड़ से मिराज जंक्शन को अत्याधुनिक रेलवे स्टेशन बनाने का काम शुरू हो गया। 25 करोड़ से सांगली के रेलवे स्टेशन का विकास हो रहा है। 257 करोड़ से सांगली में 8 नए फ्लाईओवर बन रहे हैं और प्रधानमंत्री गरीब योजना के तहत 4 लाख परिवारों को लगभग 12 लाख लोगों को सांगली जिले में मुफ्त 5 किलो अनाज देने का काम भी हमारे संजय काका ने किया है। 4 लाख किसानों को प्रति साल 6,000 रुपया मिल रहा है। 9,40,000 नागरिकों को 5 लाख तक का स्वास्थ्य का पूरा खर्चा आज नरेंद्र मोदी सरकार देती है और 17,000 गरीबों को घर देने का काम भी इन्होंने किया है। 14 जन औषधि केंद्र बनाए जिससे 80% सस्ती दवाइयां मिलती है। 1 लाख माताओं को गैस का सिलेंडर दिया और 1,18,000 शौचालय गरीब के घर में बनाने का काम हमारे संजय काका ने किया है। मित्रों, इतने काम तो मेरी गांधीनगर कॉन्स्टिट्यूएंसी में भी नहीं हुए हैं। इतने काम सांगली में संजय काका लेकर आए। भाई और बहनों, आज मैं यहां आया हूं तब पवार साहब को कोऑपरेटिव मूवमेंट के लिए भी सवाल करना चाहता हूं। आज महाराष्ट्र में 202 चीनी मिलें थी। पवार साहब जवाब दो, क्यों 101 ही बची है, क्यों बंद गई? 10 साल आप कृषि और कोऑपरेटिव के मंत्री थे, आपने क्या किया? और पश्चिम महाराष्ट्र गन्ने का क्षेत्र है, आपको हमेशा जिताकर भेजा मगर आपने चिंता नहीं की। 34 जिला बैंकों में से सिर्फ 3-4 बची, बाकी सब जगह एडमिनिस्ट्रेटर लगे हैं। पवार साहब, किसकी गलती है, क्यों एडमिनिस्ट्रेटर लगे हैं? भाई और बहनों, मैं आज आपको कहने आया हूं, मोदी जी ने सहकारी चीनी मिलों के पर इनकम टैक्स का 15,000 करोड़ रुपया माफ करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। इथेनॉल की फैक्ट्रियों का इथेनॉल प्रायोरिटी में खरीदा और अब वरीयता देने के साथ साथ इथेनॉल के रेट देकर भी हमने आगे बढ़ाने का काम किया है। अब G20 प्रेसिडेंसी में अमेरिका और ब्राजील के साथ ग्लोबल बायोफ्यूल अलायंस बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। भाइयों बहनों, मैं कुछ मोदी गारंटी भी बताना चाहता हूं। मोदी जी ने किया है, कहा है कि यहां पर टमाटर, आलू और सब्जियां, इसकी नए क्लस्टर सांगली जिले में यहां पर खड़े किए जाएंगे। और भाइयों बहनों, इसके साथ साथ संजय काका ने, अभी मैं कह नहीं सकता कोड ऑफ कंडक्ट है, मगर मैं ये बात बताकर जाता हूं, हजारों करोड़ के इन्वेस्टमेंट वाला एक नया बड़ा प्रोजेक्ट भी हमारे सांगली एरिया में लाने का काम संजय काका ने किया। भाइयों बहनों, मैं आज इंडी अलायंस वालों को पूछना चाहता हूं, ऐसा होने वाला नहीं है, मगर भगवान न करे इनको अगर बहुमत मिल गया तो उनका प्रधानमंत्री कौन बनेगा? आप मुझे बताओ, शरद पवार जी प्रधानमंत्री बन सकते हैं क्या? जोर से बोलो, बन सकते हैं क्या? ममता दीदी बन सकती है क्या? स्टालिन बन सकते हैं क्या? उद्धव ठाकरे बन सकते हैं क्या? प्रधानमंत्री कौन बनेगा?
सांगली वालों, आप भी सोचो कौन बनेगा। बनना तो मोदी ने ही है, मगर जब पत्रकारों ने पूछा, इनके एक जोकर जैसे नेता ने कहा बारी बारी बन जाएंगे। अरे सांगली वाले सोचो, ये परचूरण की दुकान नहीं है, 130 करोड़ का भारत देश है। किसी भी संकट में नरेंद्र मोदी जैसा मजबूत नेतृत्व चाहिए, जो देश को हर संकट से बाहर लेकर जाए। ये 12 लाख करोड़ के घपले, घोटाले, भ्रष्टाचार करने वाले लोग 23 साल तक मुख्यमंत्री प्रधानमंत्री रहने के बाद एक भी जिन पर 25 पैसे का भी करप्शन का आरोप नहीं है, ऐसे नरेंद्र मोदी का कंपटीशन करना चाहते हैं। भाई और बहनों, ये राहुल बाबा थोड़ा टेम्परेचर बढ़ते ही विदेश वेकेशन में चले जाते हैं, और दूसरी ओर मोदी जी है जो 23 साल से दीपावली की भी छुट्टी लिए बगैर दीपावली के दिन सरहद पर जवानों के साथ रहकर देश की सुरक्षा की चिंता कर सकते। एक और मोदी जी है जो नॉर्थ ईस्ट जैसे दुर्गम क्षेत्र के अंदर 70 बार जा चुके हैं, 70 टाइम। और मोदी जी के पहले 65 साल में सारे प्रधानमंत्री मिलकर 22 बार गए। मुझे बताओ, ये मोदी जी की स्पर्धा कर सकते हैं? भाइयों बहनों, ये देश बारी बारी चलाना चाहते हैं। मैं इंडिया अलायंस वालों को कहना चाहता हूं, भारत देश ये परचूरण की दुकान नहीं है। यहां एक मजबूत नेतृत्व चाहिए जो भारत को सुरक्षित करे, भारत को समृद्ध करे और भारत को दुनिया में नंबर 1 पर पहुंचाने का काम करे। और वो अद्भुत नेतृत्व एक और एक हमारे नेता, हमारे प्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है, और कोई कर नहीं सकता मित्रों, और कोई कर नहीं सकता। भाइयों और बहनों, मुझे बताओ, मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे क्या? जोर से बोलो जरा, दोनों हाथ उठाकर। मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे क्या? कमल के निशान पर बटन दबाओगे क्या? संजय काका को जिताकर पार्लियामेंट में भेजोगे क्या? देखो सांगली वालों, कमल पर बटन तो दबाना, मगर इतने गुस्से से दबाना कि बटन सांगली में दबे और करंट इटली में जाकर लगे। दबाएंगे क्या? तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ। विजय के संकल्प की मुट्ठी भींच कर बोलिए, भारत माता की वंदे, जय श्री राम, जय जय श्री राम। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद, आभार, प्रणाम। धन्यवाद आहेत महाविजय संकल्प सभा। आणि आता आपल्याला हात उंचावून अभिवादन करतायत आदरणीय अमितजी भाईसा, चंद्रशेखरजी बावनकुळे, संजय काका पाटील, भागवतजी कराड, रामदासजी आठवले, वैभवजी पाटील, सुहासजी भैया, डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सर्व आमदार, सर्वच आपल्याला धन्यवाद देत आहे। सर्वांचे आभार। चला हळूहळू बाहेर या। पहिल्यांदा महिला इकडे पुढे आहेत, महिलांना आधी बाहेर पडू दे, किंवा या बाजूने रस्ता असेल